Now exercise 4.2 त्यातला पहिला example, show that lines represented by 3x square minus 4xy minus 3y square equal to 0 are perpendicular to each other. आता या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे किंवा पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे कुठल्याही दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोप्सचा गुणाकार असतो -1 किंवा आपण परपेंडिक्युलरची कंडिशन देखील काढलेली आहे ती म्हणजे कोणती a + b = 0. a म्हणजेच कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर आणि b म्हणजे कोएफिशियंट ऑफ y स्क्वेअर. त्यानुसार दिलेला जो इक्वेशन आहे 3x स्क्वेअर - 4xy - 3y स्क्वेअर = 0 हा इक्वेशन होमोजिनियस इक्वेशनशी म्हणजेच ax स्क्वेअर + 2hxy + by स्क्वेअर = 0 याच्याशी कंपेअर केल्यानंतर इथं आपल्याला a, h आणि b यांच्या व्हॅल्यूज भेटतील. a = 3, 2h = -4 and b = -3. परपेंडिक्युलरची कंडिशन आहे a + b = 0. यामध्ये a ची किंमत 3 आणि b ची किंमत 3 ठेवल्यानंतर a ची किंमत 3 आहे आणि b ची किंमत आहे -3. Therefore 3 - 3 that is equal to 0. That is the condition is satisfied. Therefore the lines represented by 3x square - 4xy - 3y square = 0 are perpendicular to each other. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल, show that the lines represented by x square + 6xy + 9y square = 0 are coincident. कोइन्सिडेंट म्हणजेच काय, पॅरलल. याची देखील आपण कंडिशन काढलेली होती. त्याची कंडिशन कुठली आहे, h² - ab = 0 किंवा h² = ab ही त्याची कंडिशन आहे. परत हा दिलेला इक्वेशन x² + 6xy + 9y square = 0 हा होमोजिनियस इक्वेशनशी कंपेअर केल्यानंतर a ची किंमत 1, 2h = 6 म्हणजेच h = 3 आणि b = 9 या सर्व व्हॅल्यूज कंडिशनमध्ये ठेवल्यानंतर म्हणजेच h² - ab यामध्ये ठेवल्यानंतर हा येईल 9 - 9 = 0 म्हणजेच h² - ab = 0 म्हणजेच पॅरललची किंवा कोइन्सिडेंटची कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजेच द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + 6xy + 9y square = 0 आर कोइन्सिडेंट. त्यानंतर यातलं थर्ड एक्झाम्पल आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय kx² + 4xy - 4y square = 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजेच हा दिलेला होमोजिनियस इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करतोय आणि दोन्ही लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर केची आपल्याला किंमत काढायची. परत मगाशी एक्झाम्पल 1 मध्ये घेतल्यानुसार दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्याची कंडिशन आपण बघितलेली, दॅट इज a + b = 0. त्यानुसार हा दिलेला इक्वेशन होमोजिनियस इक्वेशनशी कंपेअर केल्यानंतर इथे येईल a = k, 2h = 4 आणि b = -4. मग आता हा दिलेला इक्वेशन दोन परपेंडिक्युलर लाईन्स रिप्रेझेंट करतो म्हणून a + b = 0. a आणि b च्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर a ची किंमत k, b ची किंमत -4 म्हणून k - 4 = 0. Therefore k = 4. Now which is the value of k. यातला फोर्थ एक्झाम्पल, फाइंड द मेजर ऑफ द ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता यामध्ये एकूण 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. आपल्याला काय दोन लाईनमधला अँगल काढायचा आहे. आता यापूर्वीच्या भागामध्ये आपण दोन लाईनमधला जो अँगल असतो तो कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला काय असतो आपण हा बघितलेला आहे. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून त्या दोन लाईनमधला आपल्याला काय अँगल काढायचं आहे. इथं आपल्याला पहिली लाईन दिलेली आहे किंवा पहिला एक्झाम्पल आहे 3x² + 4 × √3xy + 3y square = 0. त्यानुसार परत हा दिलेला जो इक्वेशन आहे तो आपल्या होमोजिनियस इक्वेशनशी कंपेअर केल्यानंतर a ची किंमत येईल 3, 2h = 4 × √3 म्हणून h = 2√3 आणि b = 3. नाव लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन दॅम. त्या दोन लाईन्समधला अँगल आपण जो कन्सिडर केला आहे तो आहे थीटा. Therefore tan theta is equal to, हा त्याचा फॉर्म्युला, that is tan theta is equal to mod 2 × √h² - ab divided by a + b. हा थेरम आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलेला आहे.
त्यानुसार यामध्ये ए एच आणि बी यांच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत. त्यानुसार इथं व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. दॅट इज मॉड 2 इंटू रूट, इथे एचची किंमत आहे 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस एची किंमत 3, बीची किंमत 3, दॅट इज मायनस 3 इंटू 3 डिवायडेड बाय ए प्लस बी, दॅट इज 3 + 3. हा सॉल्व केल्यानंतर दॅट इज 2√3चा स्क्वेअर येईल, दॅट इज 4 इंटू 3 मायनस 9 डिवायडेड बाय 6, आणि हा पूर्ण सॉल्व केल्यानंतर येईल 1/√3. therefore tan theta is equal to 1/3, म्हणजे theta is equal to tan inverse 1/3. आता टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत 1/√3 आहे, दॅट इज π/6. therefore theta is equal to π/6. π/6 म्हणजेच काय 30 डिग्री. therefore theta is equal to π/6. यातला सेकंड एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून देतो परत. तो आहे, याचा इक्वेशन आहे 4x² + 5xy + 4y² = 0. Again we can compare the given equation with the homogeneous equation. We get a is equal to 4, 2h is equal to 5, therefore h is equal to 5/2 and b is equal to 4. Now let theta be the acute angle between the lines, therefore tan theta equal to mod 2 into √h² minus ab divided by a plus b. Again put the values of h, a and b and solve this. We get tan theta equal to √39 divided by 8. Therefore theta is equal to √39/8, which is the acute angle between the lines. यातला थर्ड एक्झाम्पल हा याच पद्धतीचा आहे, तो तुम्ही घरी सोडवा. त्यानंतर यातला फोर्थ एक्झाम्पल, इक्वेशन दिलेलं आहे a² - 3b² इंटू x² प्लस 8ab hxy, इथे h राहून गेलेलं आहे, 8ab hxy, सॉरी 8abxy बरोबर आहे, 8abxy प्लस b² - 3a² इंटू y² = 0. Now again we can compare the given equation with the homogeneous equation. We get the values of a, h and b, which are a is equal to a² - 3b², 2h is equal to 8ab, therefore h is equal to 4ab, and b is equal to b² - 3a². Again we can consider theta as the acute angle between them. Then tan theta is equal to mod 2 into √h² minus ab divided by a plus b. Suppose this is equation first. Now first we can find the value of h² minus ab. Now put all these values, we get, and solve this, we get the value of h² minus ab as 3 into bracket a² plus b² bracket square. Now this is the value of h² minus ab. Now you can find its square root. Therefore √h² minus ab is equal to square root of 3 is √3, and square root of a² plus b² bracket square is a² plus b². Therefore √h² minus ab is equal to √3 into bracket a² plus b². Now you can find the values of a plus b. Therefore a plus b is equal to a² minus 3b² plus b² minus 3a². Solve this, we get -2 into in bracket a² plus b². Now substitute these two values in equation 1. Therefore equation 1 becomes tan theta is equal to 2 into √3 in bracket a² plus b² divided by -2 in bracket a² plus b². Now a² plus b² gets cancelled, 2 gets cancelled, that is equal to mod -√3, and that is equal to √3. Tan theta equal to √3, therefore theta is equal to tan inverse √3. Now the value of tan 60 is √3, therefore theta is equal to 60 degree. Now the fifth question is, find the combined equation of lines passing through origin, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus y minus 11 equal to 0. आता एक्झाम्पलमध्ये इथं 3x plus 2y आहे. आता मी इथं घेत असताना थोडंसं y घेतलेलं आहे, नंतर तुम्ही 2y देखील घेऊन तो एक्झाम्पल सोडू शकता. त्यानुसार लेट m be the slope of one of the line which make angle 30 degree with the line 3x plus y minus 6 equal to 0. एका लाईनचा स्लोप आपण काय कन्सिडर केलं m, आणि दुसरी लाईन आपल्याला दिलेली आहे 3x plus y minus 11 equal to 0. आता या दिलेल्या लाईनचा स्लोप हा किती, दॅट इज इक्वल टू -3.
Again, we know that tan theta equal to mod 2 into root h square minus ab by a plus b. हा आपण यावर्षी काढलेला फॉर्म्युला, हा मागच्या वर्षाचा फॉर्म्युला आपण जो आपण यूज केला होता टॅन थिटा काढण्यासाठी, m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. आता इथे m1ची किंमत किती आहे, दॅट इज m1ची किंमत किती आहे, दॅट इज m, आणि m2ची किंमत किती आहे, दॅट इज -3. त्यानुसार या व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर tan 30 थिटाची देखील किंमत आपल्याला दिलेली आहे. थिटा इथं आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज मेकिंग ॲन अँगल ऑफ 30 डिग्री, म्हणजे थिटाची किंमत दिलेली 30. म्हणून tan 30 इज इक्वल टू मॉड m1 आणि m2च्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर दॅट इज m+3 डिवायडेड बाय 1 प्लस m इंटू -3. tan 30ची व्हॅल्यू 1/√3 इज इक्वल टू मॉड m+3 डिवायडेड बाय 1 - 3m. हा सॉल्व केल्यानंतर that is taking cross multiplication, that is 1 - 3m is equal to √3 into m plus 3. Now squaring both side, we get 1 plus 3m bracket square equal to 3 in bracket m plus 3 bracket square. आणि हा सर्व सॉल्व केल्यानंतर हा इक्वेशन येईल 3m² - 12m - 13 इक्वल टू 0. आता हा काय झाला, ऑक्झिलरी इक्वेशन झाला. आपल्याला काय काढायचं आहे, कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. आता ऑक्झिलरी इक्वेशनमधून कंबाईंड इक्वेशन काढत असताना काय करायचं आहे, ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी mची व्हॅल्यू ठेवायची आहे. m इज इक्वल टू काय, y/x. त्यानुसार पुट m इज इक्वल टू y/x, वी गेट mची किंमत y/x ठेवलं इथं, आणि हा सॉल्व केल्यानंतर हा इक्वेशन काय येईल, दॅट इज 13x² प्लस 12xy मायनस 3y² इक्वल टू 0, विच इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. या पद्धतीनं हा एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नाव एक्झाम्पल नंबर 6. इफ द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 इज इक्वल टू द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 2x² minus 5xy plus 3y² equal to 0, then show that 100 in bracket h² minus ab equal to a plus b bracket square. आता इथं दोन लाईन्स आपल्याला दिलेले आहेत. पहिली आहे x² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, आणि दुसरी आहे 2x² मायनस 5xy प्लस 3y² इक्वल टू 0. आता या दोन्ही लाईन्स काय करतात, दोन लाईन्स रिप्रेझेंट करतात, आणि दोन्ही लाईन्स ज्या काही रिप्रेझेंट करतात त्यामधला अँगल जर इक्वल असेल किंवा सारखा असेल तर इथं आपल्याला काय करायचं, हा दाखवायचं आहे 100 इन ब्रॅकेट h² मायनस ab बाय 100 इन ब्रॅकेट h² मायनस ab इक्वल टू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. आता पहिला जो होमोजिनियस इक्वेशन आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, तो लाईन ज्या काही दोन लाईन्स रिप्रेझेंट करतो त्यामधला अँगल आपण कन्सिडर करू थीटा. दॅट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. Therefore tan theta equal to mod 2 into root h² minus ab divided by a plus b, जो आपण काढलेला आहे, समजा तो इक्वेशन 1. त्यानंतर दिलेला जो इक्वेशन आहे तो आहे 2x² minus 5xy plus 3y² इक्वल टू 0. हा इक्वेशन होमोजिनियस इक्वेशनशी कंपेअर करून ए, एच आणि बीच्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. एची किंमत 2, एचची किंमत -5/2 आणि बीची किंमत 3. परत हा आपण अँगल कन्सिडर केले. लेट एक्स बी द अँगल बिटवीन द लाईन्स 2x² मायनस 5xy प्लस 3y² इक्वल टू 0. आता परत हा दिलेला इक्वेशन काय, दोन लाईन रिप्रेझेंट करतोय, आणि त्यामधला जो अँगल आहे तो आपण काय कन्सिडर केला, EX. Therefore tan x इज इक्वल टू mod 2 into root h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. या फॉर्म्युल्यामध्ये ए, एच आणि बीच्या व्हॅल्यूज ठेवल्या, आणि व्हॅल्यूज ठेवून तो सॉल्व केल्यानंतर तो येईल 1/5. म्हणजेच tan x इज इक्वल टू 1/5. नाव दिस इज द सेकंड. पण आपल्याला दिलेले काय, अँगल बिटवीन दॅम इज इक्वल, म्हणजेच थिटा इज इक्वल टू एक्स. थिटा इक्वल टू एक्स म्हणजेच काय, टॅन थिटा इक्वल टू टॅन एक्स. मग इक्वेशन 1 मध्ये आपण टॅन थिटा काढलेला होता, आणि इक्वेशन 2 वर टॅन एक्स काढलेलं आहे. मग फ्रॉम 1 and 2 दॅट इज mod 2 into root h² minus ab by a plus b is equal to 1/5. Now taking the cross multiplication, we get 5 into 2 into root h² minus ab is equal to a plus b. Now squaring both side, 5 into 2 म्हणजेच काय 10, 10चा वर्ग केल्यानंतर राहील 100, आणि स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर रूट काय कॅन्सल होईल, म्हणजे h² मायनस ab इज इक्वल टू उजव्या बाजूचा वर्ग केल्यानंतर तो येईल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हाच आपल्याला दाखवायचा आहे 100 इन ब्रॅकेट h² मायनस ab इज इक्वल टू a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर.
त्यानंतर यातला जो शेवटचा एक्झाम्पल आहे तो आहे फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड ईच ऑफ विच मेकिंग अँगल 60 डिग्री विथ द वाय ॲक्सिस. आता या टाईपचा एक एक्झाम्पल आपल्या सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आहे तो, त्याच पद्धतीने हा देखील सॉल्व करायचा आहे. त्यानुसार द रिक्वायर्ड लाईन्स, ज्याचा आपल्याला कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे, त्या दोन्ही लाईन्स, द रिक्वायर्ड लाईन्स मेकिंग अँड अँगल 60 डिग्री विथ वाय ॲक्सिस, their their inclinations are 60 degree and 120 degree. Therefore tan 60 is equal to root 3, tan 120 equal to allied angle नुसार याला काय लिहिता येईल tan 180 minus 60. allied angle चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर राहील tan minus 60, tan 60 ची किंमत आहे √3 म्हणून minus tan 60 म्हणजे हा काय minus √3. Therefore the equation of the lines are making an angle 60 degree with the y axis, म्हणून त्याचे इक्वेशन काय असतील x इज इक्वल टू √3y अँड x इज इक्वल टू मायनस √3y. या दोन्ही लाईन्सचा कंबाइंड इक्वेशन. दॅरफॉर देअर कंबाइंड इक्वेशन इज, दॅट इज हा सॉल्व केल्यानंतर येईल √3y, हा पहिला हा इक्वेशन येईल, हा लेफ्टला ट्रान्सफर केल्यानंतर राहील √3y प्लस एक्स, हा इथे एक्स आहे, सॉरी थोडीशी काळाकोड झाली, हा एक्स आहे, इंटू याला ट्रान्सफर केल्यानंतर राहील मायनस √3y प्लस एक्स, हा इथे एक्स आहे, इक्वल टू 0. आणि या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर हा येईल -3y² प्लस x² इक्वल टू 0, किंवा याला परत सॉल्व केल्यानंतर तो येईल x² मायनस 3y² इक्वल टू 0. तर इथं हा आपला चालू असलेला जो चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स तो आपला संपलेला आहे. याच्या पुढचा जो बीट आहे तो वगळलेला आहे. आता या वर्षाच्या अभ्यासक्रमामधून तो पुढचा बीट वगळलेला आहे, म्हणजेच जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हा काय वगळण्यात आलेला आहे. म्हणून हा जो चॅप्टर आपला चालू असलेला तो इथंच संपलेला आहे. याच्या पुढच्या भागामध्ये पुढचा चॅप्टर. ओके.